मैत्रिणींनो, आपला दिवसभरातला खूप सारा वेळ हा किचनमध्ये जातो, किचनच्या कामामध्ये जातो. साधा भाजी चिरायलाच बघा ना आपल्याला किती वेळ लागतो. तर किचनमध्ये काही टूल्स असतात ज्याचा वापर केल्यामुळे आपण आपले कष्ट आणि आपला वेळ दोन्हीही वाचवू शकतो. तर असे कोणते टूल्स आहेत जे स्वस्तही आहेत, परवडणारेही आहेत, छोटेसे आहेत, जास्त जागाही नाही लागणार आणि आपण त्याचा नियमित यूजही करू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी असे काही टूल्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे जे मी काही वर्ष वापरत आहे आणि ते खरंच मला युजफुल वाटले. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. कोणताही स्वीट पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला ड्रायफ्रूट्सचे बारीक बारीक असे काप लागतात आणि ते एक एक पीस सुरीने कट करणं म्हणजे खरंच खूप वेळखाऊ आणि बोरिंग काम असतं. शिवाय त्याचे एकसारखे पीसेसही होत नाहीत. तर अशावेळी मी हे छोटंसं टूल वापरते. याचं नाव आहे ड्रायफ्रूट स्लायसर. खूपच चीप प्राईसमध्ये सध्या हे अवेलेबल आहे, पण खरंच खूप युजफुल आहे. याला उघडायचं आणि यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे आणि फक्त रोटेट करत राहायचं. खूप मस्त आणि बारीक बारीक स्लायसेस निघतात. एफर्ट्स कमी, प्राईसही कमी, त्यामुळेच नक्की ट्राय करा. मैत्रिणींनो, तुम्हीही अजून अशीच एक एक भेंडी घेऊन सुरीने चिरत असाल तर भेंडी चिरण्यासाठी आता इतका वेळ घालवणं अजिबात गरजेचं नाही. किचनमधलं एक वेळखाऊ काम म्हणजे भाज्या चिरणे आणि त्यात भेंडी चिरण्यासाठी तर खूप वेळ लागतो. तर अशावेळी मी यूज करते हे व्हेजिटेबल कटर. या व्हेजिटेबल कटरने भेंडी तर पटपट चिरली जातेच, शिवाय इतर भाज्या जसं की दोडका, काकडी, मिरची, गवार अशा भाज्या देखील या कटरने एकसारख्या आणि पटपट चिरल्या जातात. गेली 4 वर्ष मी हेच कटर वापरत आहे. भाज्या चिरण्यासाठी मी या कटरचा खूप उपयोग करते आणि अजूनही या कटरची धार जशीच्या तशी आहे. आणि असे छोटे छोटे टूल्स खूप ॲफोर्डेबल प्राईसमध्ये अवेलेबल असताना भाज्या चिरण्यासाठी एवढा वेळ का घालवायचा आपण? लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, एकदा नक्की चेक करा. नेक्स्ट प्रॉडक्ट आहे 6 सेट ऑफ सिलिकॉन स्ट्रेचेबल लीड्स. तर याचा यूज कुठे होतो? बऱ्याचदा काही भांडी असतात आपल्याकडे ज्यावर लीड नसते किंवा शिल्लक राहिलेलं अन्न असतं जे आपल्याला झाकून फ्रीजमध्ये ठेवायला लागतं. स्पेसिफिकली फ्रीजमध्ये अन्न ठेवताना फ्रीजला वास लागायला नको म्हणून आपण लीड असलेल्या कंटेनरमध्ये अन्न शिफ्ट करतो. तर आता त्याची काहीच गरज नाही. कोणत्याही भांड्यात अन्न असेल तरी हे लीड वापरून तुम्ही अन्न झाकून ठेवू शकता. किंवा काही डब्यांची झाकणं हरवलेली असतात तर अशावेळी हे लीड्स आपण त्यावर यूज करू शकतो. आणि विशेष म्हणजे ऑड शेपची जे काही कंटेनर्स असतात, म्हणजे स्क्वेअर शेप किंवा ओव्हल शेपचे जे काही कंटेनर्स असतात ज्याला लीड नाही आहे आपल्याकडे, तर यावर देखील हे सिलिकॉन लीड्स बसू शकतात. शिवाय लीक प्रूफ देखील आहेत आणि सिलिकॉन असल्यामुळे हेल्थच्या दृष्टीनेही काही प्रॉब्लेम नाही. फक्त मी इतकंच सजेस्ट करेन की खूप बॉइलिंग किंवा हॉट पदार्थांच्या वर हे शक्यतो यूज करणं टाळा. आपल्या सुरीला जर व्यवस्थित धार नसेल तर भाज्या चिरताना खूप त्रास होतो. भाज्या नीट चिरल्या जात नाहीत आणि वेळही जास्त लागतो. सुरीला धार लावण्यासाठी बाहेर जाऊन धार करून आणणे हे देखील खूप वेळ जाणारे काम आहे. तर अशावेळी मी सुरीला घरीच धार करते, हे नाईफ शार्पनर वापरून. खरं तर हे नाईफ शार्पनर मी मागच्या वर्षी लोकल मार्केटमधूनच खरेदी केलं. सुरीला खूप चांगली धार होते याने. फक्त याचा एकच प्रॉब्लेम होतो की धार करताना याला जर हँडल असलं असतं तर खूप कन्व्हिनियंट झालं असतं. असो, जर तुम्हाला असं काही टूल घ्यायचं असेल तर मी सजेस्ट करेन की ज्या नाईफ शार्पनरला असं हँडल असेल असंच टूल खरेदी करा. खूप ॲफोर्डेबल प्राईसमध्ये अवेलेबल आहे आणि घरीच पटकन आपण सुरीला धार करू शकतो आणि पटापट भाज्या चिरू शकतो. मैत्रिणींनो, नेक्स्ट प्रॉडक्ट खरं सांगायचं तर माझं पर्सनल फेवरेट आणि खरंच आजच्या काळात मस्ट हॅव किचन गॅजेट आहे. ते म्हणजे इलेक्ट्रिक व्हेजिटेबल चॉपर. या चॉपरच्या सोबत एक चार्जिंग कॉर्ड येते ज्यामुळे आपण चॉपरला चार्जिंग करू शकतो. आणि मग काय, फक्त एक बटन प्रेस करून आपण कोणतीही भाजी एकदम फाईन चॉप करू शकतो. जर तुम्हाला किचनमधला खूप सारा वेळ आणि मेहनत वाचवायची असेल तर माझ्या मते थोडेसे पैसे इन्व्हेस्ट करून एक इलेक्ट्रिक चॉपर प्रत्येकीकडे असलंच पाहिजे, ज्यामुळे आपण पटापट भाज्या चिरून पटापट स्वयंपाक करू शकतो. खूप काळापासून आपण प्लॅस्टिक स्ट्रॉज यूज करतो, जे की आपल्याला माहिती आहे फक्त एन्व्हायरमेंटसाठीच नाही तर ते आपल्यासाठी सुद्धा हार्मफुल आहे. त्यामुळेच मी मागच्या वर्षीच असे हे स्टील स्ट्रॉज ऑर्डर केलेले होते. यासोबत एक क्लिनिंगचा ब्रशही येतो ज्यामुळे आपण स्ट्रॉज क्लीन इझिली करू शकतो. मी पर्सनली खरंच खूप खुश आहे या प्रॉडक्टवर, सो तुमच्यासोबत शेअर केले. मैत्रिणींनो, हा होता किचन टूल्सचा पार्ट 1 व्हिडिओ.
अजूनही काही किचन टूल्स आहेत जे मला तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत. मी लवकरच त्या रिलेटेड एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल. व्हिडिओ जर काही युजफुल वाटला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जर काही यापैकी काही प्रॉडक्ट्स तुम्हाला घ्यायचे असतील तर या सर्व प्रॉडक्ट्सची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लवकर चेकआउट करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.